Hello students, myself Kiran Jadhav. Today we have started the new chapter number 3, indices and root. Last period we have seen that indices म्हणजे घातांक ज्याला आपण म्हणतो. Very simple, a into a means what? a raised to 2. मराठीत आपण काय म्हणतो? a चा वर्ग. याचं एक्सप्रेशन तुम्ही काय करणार आहे? a raised to 2. a raised to 2 like that. Suppose 2 into 2 into 2, you write 2 raised to 3. 2 raised to 3. Doesn't it? Like that. This is your previous knowledge. या पद्धतीने आपण काय करू शकतो? इन्फायनाईट नंबर्सपर्यंत नॅचरल नंबर्स घेऊन आणि इंडेक्स फॉर्म लिहू शकतो. हा जो खालचा आहे याला ज्याला आपण बेस मीन्स पाया म्हणतो आणि डोक्यावरचा जो घात आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत? इंडेक्स. काय म्हणणार आहोत? इंडेक्स. आणि प्लुरल राहिलं तर इंडायसेस. आता हे झालेत आपले पूर्ण नंबर. एचा दुसरा घात मीन्स ए स्क्वेअर. दोनाचा तिसरा घात मीन्स 2 raised to 3. सपोज यू राईट हिअर 5 raised to 3, 8 raised to 4, 11 raised to 12. या असं डॅश 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 आपण किती पण लिहू शकतो. मीन्स 2, 3, 4, 12. दीज आर द नॅचरल नंबर्स अँड होल नॅचरल नंबर्स. काय ते सगळे होल नॅचरल नंबर्स आहेत. आता तुम्ही काही नियम शिकलेला आहात. आपण थोडीशी चर्चा करूयात नियमांबद्दल जे की अतिशय इम्पॉर्टंट आहे. बघा, a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. हे फार इम्पॉर्टंट आहेत. हे रूल्स आहेत इंडायसेसचे. हे आपल्याला लर्न करायचे आहेत. ए बेस आहे, एम काय इंडेक्स आहे, ए परत बेस आहे आणि एन काय इंडेक्स आहे. तर कशा पद्धतीने आपण हे रूल लक्षात ठेवणार आहोत? तर बेस आर सेम, ए बेस आर सेम अँड ऑपरेशन इज प्रॉडक्ट. कुठलं ऑपरेशन आहे? गुणाकार आहे. तेव्हा आपण काय करणार आहोत? घातांकांची बेरीज करणार आहोत. डझंट इट? बेस आर सेम देन द सम ऑफ इंडायसेस. आता याच्या बरोबर विरुद्ध म्हणजे कसं? बघा, बेस आर सेम, बेस आर सेम अँड द ऑपरेशन इज डिव्हिजन. नाऊ ए रेस टू एम मायनस एन. घातांकांची काय करायची? वजाबाकी करायची. पायासमाने गुणाकारे घातांकांची बेरीज करा. पायासमाने भागाकारे घातांकांची वजाबाकी करा. तिसरा नियम आहे बघा. सपोज ए इंटू बी ब्रॅकेट रेस टू एम, ए रेस टू एम ब्रॅकेट रेस टू एम. बघा, हा जो ब्रॅकेट आहे हा एक प्रकारे हे घरच आहे समजा. आणि ह्या कंसाचा यमवा घात आहे. याचा अर्थ असा होतो की हा एचा पण घात आहे आणि हा बीचा पण घात आहे. ए रेस टू एम इंटू बी रेस टू एम. या पद्धतीने फोर्थ लॉ आहे. सपोज ए रेस टू 0 इज इक्वल टू 1. ए मीन्स एनी नॅचरल नंबर. एचा घात 0 आहे. ए रेस टू 0 मीन्स 1. आता समजा मी इथे 5 रेस टू 0 घेतला तरी याचा आन्सर काय येणार आहे? हे एक्झाम्पल आहे. काय येणार आहे? 1. सपोज मी 110 रेस टू 0 घेतला तरी याचा आन्सर काय येणार आहे? 1 येणार आहे. याचा आन्सर काय येणार आहे? 1 येणार आहे. 9 रेस टू 0 घेतला तरी आन्सर काय येणार आहे? 1 येणार आहे. आपल्याला हे पॉलिनॉमियल्समध्ये आपल्याला डिग्री ओळखण्यासाठी खूप गरज असते. म्हणून हे फॉर्म्युले आपल्याला परफेक्ट लर्न करून ठेवायचे. कुठलीही संख्या असो, कुठल्याही अल्फाबेट असो किंवा नॅचरल नंबर्स असो, त्याचा जर इंडेक्स 0 असेल, इफ एनी नंबर्स इंडेक्स इज 0 देन आन्सर बिकम्स 1. हा अतिशय इम्पॉर्टंट हे लर्न करून ठेवणार आहोत. 5th नंबरचा आपण बघणार आहोत. सपोज एनी इंडेक्स नंबर इज मायनस or negative numbers, then it converted into positive when it goes to the denominator. a raised to minus m असेल तर आपण काय करणार आहे? हा a raised to minus m जो आहे हा आपण डिनॉमिनेटरला लिहून आणि इंडेक्स बिकम्स टू पॉझिटिव्ह लिहिणार आहोत. अतिशय इम्पॉर्टंट आहेत हे सगळे रूल्स लक्षात ठेवणार आहोत. 6 आहे. सपोज a raised to m अँड ब्रॅकेट रेस टू n. घाताचा घात असेल तर आपण घातांकांचा काय करणार आहोत? गुणाकार करणार आहोत. लक्षात घ्या, घाताचा घात
एचा यमवा घाते आणि कंसाचा यनवा घाते. म्हणजे घाताचा घात असेल तर घातांकांचा काय करायचा, गुणाकार करायचा. इफ a raised to m and bracket raised to n, then a raised to m into n. Index into index, it becomes to the product. Now next, suppose a by b bracket raised to m, a by b bracket raised to m. सेम जसं आपण इथे थर्ड नंबरचा रूल बघितला होता, मल्टिप्लिकेशन असेल आणि तर तो दोघांचा पण काय राहणार आहे, इंडिव्हिज्युअल इंडेक्स फॉर्म राहणार आहे. सेम हिअर इथे फक्त डिव्हिजन आहे, तर आपण काय लिहू शकतो, ए रेस टू एम अपॉन बी रेस टू एम. हाच आपण फॉर्म्युला ए रेस टू एम डिवायडेड बाय बी रेस टू एम सुद्धा लिहू शकतो, कारण डिनॉमिनेटर म्हणजेच डिव्हायडेड मीन्स डिव्हिजनचा साईन आपण या पद्धतीने लिहितो. आणि लास्ट वन आहे ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू मायनस एम. असा जर मायनस असेल तर आपण हा काय करणार आहे, आधी पॉझिटिव्ह करून घेणार आहेत, ए अपॉन बी ब्रॅकेट रेस टू एम. पण आपल्याकडे असा फॉर्म्युला आहे 1 अपॉन ए अपॉन बी असेल तर हा जो बी आहे हा कुठे जातो, न्यूमरेटरला जातो. मग त्यामुळे आता काय होणार आहे, 1 अपॉन ए अपॉन बी, बी कुठे जाईल, न्यूमरेटरला जाईल बी, अपॉन हा डिनॉमिनेटरला तर ए आहेच, मग काय होऊन जाईल, हा ब्रॅकेट रेस टू एम. थोडक्यात काय, जर फ्रॅक्शन असेल, काय असेल, फ्रॅक्शन असेल आणि इंडेक्स फॉर्म मायनस असेल तर आपण फक्त काय करायचं, इंटरचेंज द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर करायचा, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर करायचा आणि ब्रॅकेट रेस टू एम करायचा. दीज आर होल नंबर्स. आतापर्यंत आपण जे बघितले हे सगळे होल नंबर्स होते. आपल्याला बेस माहिती आहे, इंडेक्स माहिती आहे, वाचन आपण शिकलेलं आहोत. डायरेक्टली ए रेस टू 5, ए रेस टू 9 आपण असं म्हणू शकतो. टुडे ही आपली सगळे प्रिव्हियस नॉलेज होतं, हे सगळं आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे. तुम्हाला थोडंसं युजिंग दिस फॉर्म्युला सम एक्झाम्पल्स आर गिवन इन युअर टेक्स्टबुक. नाऊ सी, पटकन आपण हे एकदा बघून घेऊयात कशा पद्धतीने. 3 raised to 5 into 3 raised to 2. Base are same and here product, then what happened, addition of the indices. A raised to m into a raised to n becomes a raised to m plus n. Sum of indices 5 plus 2 7. Formula important. Base are same, operation is division. Now what do you do here, subtraction. 7 minus 9 minus 2, doesn't it? काय येईल, 7 minus 9 minus 2. Write here again 1 upon 3 raised to 2. This minus index converted into positive form. Now next a raised to m bracket raised to n म्हणजे काय, घाताचा घात आहे. मग घाताचा घात असल्यावर आपण काय करतो, प्रॉडक्ट करतो. m इंटू n, 3 चौक 12. इथे आन्सर किती येणार आहे, 12 येणार आहे. 3 4 जा 12. घाताचा घात आहे, काय करणार, प्रॉडक्ट करणार. अगेन 5 raised to minus 3. -3 असेल तर डिनॉमिनेटरला लिहिणार 5 raised to 3, लाईक दॅट, डझंट इट. नाऊ a raised to 0 becomes 1. a means any natural number, 5 is a natural number. कुठलीही संख्या असू देत, तिचा जर घात 0 असेल, इंडेक्स इज 0, देन राईट द आन्सर 1. एनी नंबर, 5 raised to 0 आहे, 2 raised to 0 असू देत, 11 raised to 0 असू देत, आन्सर बिकम्स 1. 5 raised to 1 becomes 5. डोक्यावरचा घात म्हणजे तितक्या वेळेस गुणाकार करतो. 5 स्क्वेअर मीन्स 5 इंटू 5, 2 टाइम्स केला. 5 raised to 1 मीन्स ओनली 5, डझंट इट. मग इथे a raised to 1 असेल तर a येईल, 11 raised to 1 असेल तर 11 येईल, 2 raised to 1 असेल तर 2 येईल, लाईक दॅट. 5 into 7 brackets square. Now this 2 is a individual index. It's 5 raised to 2 and also 7 raised to 2. इथे जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या संख्यांच्या डोक्यावरती हा घात येणार आहे. इथे सपोज अजून एखादी संख्या राहिली असती तर तिच्या डोक्यावरती 2 आला असता, कारण हे काय, हे घर आहे एका पद्धतीने आणि हे जे आहे हे एका घरातले, त्यामुळे हा 2 इकडे जाईल आणि इकडे पण जाईल. सेम न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बघा कशा पद्धतीने बदलत जातात. जे गुणाकारामध्ये तेच भागाकारामध्ये होईल. हा न्यूमरेटरचा पण घात ठरेल आणि डिनॉमिनेटरचा पण घात येईल. या पद्धतीने
सेम आपलं ठरलेलं आहे. जर मायनस असेल तर 1 लिहून घेतो, पण a/b/c जर असेल तर c कुठे जातो, न्यूमरेटरला जातो. म्हणजे हा 7 कुठे जाणार आहे, न्यूमरेटरला जाणार आहे, आणि 5 कुठे जाणार आहे, डिनॉमिनेटरला. थोडक्यात काय, जर फ्रॅक्शन असेल, रॅशनल नंबर असेल आणि इंडेक्स जर मायनस असेल तर चेंज द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. फक्त काय करायचं, ह्या हा जो नंबर आहे रॅशनल नंबर हे काय करायचे, न्यूमरेटरला डिनॉमिनेटर करायचा, डिनॉमिनेटरला न्यूमरेटर करायचा. अशा पद्धतीने आपण हे बघतोय. आता महत्त्वाचं आपण बघणार आहोत मीनिंग ऑफ नंबर्स विथ रॅशनल इंडायसेस. हे फार महत्त्वाचे आहेत बघा. इथे आपण काय करणार आहोत, आज आपण जे बघणार आहोत हे फ्रॅक्शन नंबर्स बघणार आहोत. म्हणजे कसं बघा, तर सपोज 1/2, 1/3, 1/4 डॅश डॅश अपॉन 1/n, म्हणजे हे सगळे फ्रॅक्शन्स आहेत ज्याला आपण रॅशनल नंबर्स म्हणतो. काय म्हणतो, रॅशनल नंबर. अशा पद्धतीने आपले आता काय राहणार आहेत, इंडेक्स राहणार आहेत, म्हणजे घातांक राहणार आहेत. फॉर एक्झाम्पल a², बरोबर आहे. आता आपण एक्झाम्पल काय बघणार आहोत, a⁻². काय बघणार आहोत, a⁻², किंवा a⁻1/4, a⁻1/5. या म्हणजे फ्रॅक्शन इंडेक्स आपण बघणार आहोत. थोडक्यात रॅशनल नंबर्स इन इंडेक्स फॉर्म बघणार आहोत. तर ते कसं समजून घ्यायचं, तर तुम्ही लास्ट इयरला एक रॅडिकल साईन शिकलेला आहात बघा. आठवतं आहे तुम्हाला रॅडिकल साईन, याला आपण बघणार आहोत रॅडिकल साईन, डझंट इट. आता सपोज हा अंडर रूट, हे जे साईन आहे हे रॅडिकल आहे. आता हे रॅडिकलमध्ये समजा मी इथे जर लिहिला √a, तर हा a आपण कसा लिहिणार आहोत, a⁻², डझंट इट. या पद्धतीने. किंवा आपण हा असा सुद्धा लिहू शकतो 2√a, 2√a. ह्या सगळ्यांचं मिनिंग एकच आहे. √a म्हणा, a⁻² किंवा a⁻1/2 म्हणा, किंवा √2. 2ला आपण स्क्वेअर म्हणतो बघा. काय म्हणतो, स्क्वेअर. रॅडिकल साईनला काय म्हणतो आपण, ह्या रॅडिकल साईनमध्ये आपण सहसा 2 लिहित नाही. पण का त्याला स्क्वेअर रूट म्हणतो, तर 2ला आपण स्क्वेअर म्हणत असतो, म्हणून आपण √a म्हणतो. सपोज मी आता इथे म्हणजे हे जे स्क्वेअर रूटचं जे साईन आहे, इथे सपोज मी लिहिलेला आहे a, बरोबर आहे. आता हा जो अँगल आहे ना, इथे आपल्याला लिहायचा आहे 3. मग मी काय लिहिणार, a⁻1/3. मग वाचताना मी काय, इथे लिहिताना मी काय लिहिणार, √a. समजा मी इथे लिहिलं a⁻1/4, हे मी कसं लिहिणार, 4√a. बघा लक्ष द्या, काय वापरते मी शब्द, रूट ऑफ. काय वापरते शब्द, रूट ऑफ. थर्ड रूट ऑफ, सेकंड रूट ऑफ, किंवा सेकंड किंवा स्क्वेअर रूट ऑफ. क्यूब म्हटलं तरी चालतं, थर्ड म्हटलं तरी चालतं, थर्ड रूट ऑफ, फोर्थ रूट ऑफ a. अशा पद्धतीने मी काय लिहू शकते, nth रूट ऑफ a, डझंट इट. असं आपण कुठपर्यंत जाऊ शकतो, नॅचरल नंबर्सपर्यंत जाऊ शकतो. मग n√a मीन्स व्हॉट, a⁻1/n. ह्या कोणामध्ये जो आकडा असेल, जी संख्या असेल, ती आपल्याला कुठे लिहायची आहे, त्या नंबरच्या छेदस्थानी लिहायची, त्या नंबरच्या छेदस्थानी. आणि तिथे आपण शब्द वापरणार आहोत रूट. काय शब्द वापरणार आहेत, रूट शब्द वापरणार आहेत. समजा हा जो आहे n आणि इथे, तर आपण कसं म्हणणार आहेत, 1/nth रूट ऑफ a. बघा फार सोपं आहे, समजून घ्या. आता इथे काय n आहे, म्हणून काय म्हणायचं, nth रूट ऑफ a. समजा इथे 11 आहे, मग काय म्हणायचं, सपोज इथे काय आहे, 11 आहे, मग काय म्हणायचं, 11th रूट ऑफ a. काय म्हणणार तुम्ही, 11th रूट ऑफ a. इथे 3 आहे, मग थर्ड रूट ऑफ a. 9 आहे, 9th रूट ऑफ a. लाईक दॅट. म्हणजे काय,
थोडक्यात हा जो आहे ना हा कोण, ह्या कोणामधली जी संख्या राहणार आहे तिला आपण रूट शब्द लावायचा आहे. एरवी तुम्हाला माहिती आहे झाडांचं रूट कुठे असतं? खालीच असतं, बरोबर आहे ना, खाली असतं. मग अपूर्णांक जो आहे ना, जो बेस झाला आहे, हा जो बेस आहे 2, 3, 4, तर याला काय शब्द लावणार आहे आपण? रूट शब्द लावणार आहे. एरवी पण आपण काय करतो, रूट म्हणजे जमिनीखाली असतं असं इथे आपण लक्षात ठेवणार आहे. रूट शब्द केव्हा वापरणार आहे? जेव्हा इंडेक्स काय राहणार आहे? फ्रॅक्शनमध्ये राहणार आहे, अपूर्णांकात राहणार आहे. स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट, लाईक दॅट. या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. बघा आपण थोडासा प्रॅक्टिस सेट बघू म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रॅक्टिस सेट 3.1. First question 3.1. First question we have given express the following in index form. फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे? एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर इन इंडेक्स फॉर्म. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला 15th रूट ऑफ 13. बघा रूट म्हणजे आपलं ठरलेलं आहे. रूट मीन्स व्हॉट? डिनॉमिनेटरला आपल्याला हा नंबर लिहायचा आहे. कुणाचं 15th रूट आहे? 13चं. 13th लिहून घेऊया. रूट आल्यामुळे आपल्याला इंडेक्स कुठे जाणार आहे? आपला डिनॉमिनेटरला 1/15. 1/15 या पद्धतीने 13th रूट ऑफ 15th रूट ऑफ 13. कसं वाचायचं? 15th रूट ऑफ 13. 13चा 1/15वा घात. या पद्धतीने बघा. सेकंड एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे 6th रूट ऑफ 9. कुणाचं रूट दिलेलं काढायचं आपल्याला? 9चं. कितवं रूट काढायचं आहे? 6th. रूट शब्द आला मग आपण तो कुठे लिहिणार आहे? खाली. बघा 9च्या डोक्यावर तिरकस इंडेक्स फॉर्म लिहायचा असतो. डोक्यावर लिहायचा नाही आणि सोबत तर अजिबात लिहायचा नाही, मग ते सगळे अर्थ त्या गणिताचे बदलतात. लक्षात घ्या. स्क्वेअर रूट ऑफ 256. 256चा काय लिहायचा आहे? स्क्वेअर रूट लिहायचा आहे. स्क्वेअर मीन्स 2. मग रूट कुठे येतो? खाली येतो. डझंट इट? फोर्थ आहे क्यूब रूट ऑफ 17. क्यूब रूट म्हणजे 1/3. रूट आलं म्हणजे फक्त काय लिहायचं आहे? छेदस्थानी तो इंडेक्स लिहायचा आहे. फार सोपा आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. येणारे तुम्हाला सगळ्यांना 18th रूट ऑफ 100. 100चं कितवं रूट आहे? 18th. कितवं रूट? 18th. लाईक दॅट. नेक्स्ट 7th रूट ऑफ 30. 30चं कितवं रूट आहे? 7th. कुठे लक्ष द्यायचं आपल्याला? रूटवर. रूट म्हटला तर इंडेक्स कुठे लिहिणार आहे आपण? छेदस्थानी लिहिणार आहोत. कुठे लिहिणार आहोत? छेदस्थानी. अशा पद्धतीने आता आपल्याला हे काय दिलेलं होतं? वर्डमध्ये दिलं होतं. आपण नंबर्समध्ये याचं काय केलेलं आहे? एक्सप्रेशन केलेलं आहे. आता याच्या उलट आपल्याला लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला आता काय दिलेलं आहे? nth रूट ऑफ ए इन ईच ऑफ द फॉलोइंग नंबर्स. फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे आपल्याला 81 रेस टू 1/4. 81 रेस टू 1/4. पण आता आपण कसं वाचणार? हा काय? 4 आहे. ह्या 4ला डेसिमल याच्यामध्ये आपण 4th म्हणतो. मग आपण काय लिहिणार आहे? 4th रूट ऑफ 81. काय शब्द वापरणार आहे आपण? रूट. का बरं? तर आपला इंडेक्स कसा आहे? फ्रॅक्शन आहे, अपूर्ण आहे, रॅशनल फॉर्ममध्ये आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये आहे. मग असा जेव्हा असेल तेव्हा काय वापरतो? रूट शब्द वापरतो. वरच्याच्या व्हाईस वर्सा म्हणजे त्याच्या एक्झॅक्टली उलट. सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला 49 रेस टू 1/2. दुसरं रूट आहे
सेकंड रूट म्हटलं तरी चालतं, पण सेकंडला आपण स्क्वेअर शब्द वापरतो, म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 49. फार सोपं आहे, खूप मजा येते हे गणित करताना. समजून घ्या काळजीपूर्वक. 15चं कितवा दिलेला आहे रूट? 1/5. मग फिफ्थ, FIFTH, फिफ्थ रूट ऑफ 15. Doesn't it? Like that. Now 4 cube root of फोर्थ वन दिलेला आहे 512 रेस टू 1/9. एरवी आपलं वाचन कसं राहणार आहे? 512 रेस टू 6 घात किती? 1/9. आता हा 1/9 आहे, म्हणजे आता रूट लावायचा आहे. कितवा रूट आहे हा? 9th आहे. मग लिहून टाका 9th रूट ऑफ 512. 9th रूट ऑफ 512. फिफ्थ एक्झाम्पल दिलेलं आहे 100 रेस टू 1/19. मग कितवा रूट आहे? 19th. 19th रूट ऑफ 100. 100चं कितवं रूट आहे? 19th. 19वा रूट आहे. 6 एक्झाम्पल दिलेलं आहे 6 रेस टू 1/7. फ्रॅक्शन आला, मग कितवा फ्रॅक्शन आहे? 7. मग 7th रूट ऑफ 6. डझंट इट? लाईक दॅट डॅश डॅश डॅश. मग आपण आपल्याला काय दिलेलं आहे? A रेस टू 1/n. मग कसं लिहिणार आपण? nth रूट ऑफ A. nth रूट ऑफ A हा तुमचा फॉर्म्युला तयार झाला. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला कुठलीही संख्या कशीही लिहिता येते. n इज नॅचरल नंबर. डझंट इट? n काय राहील? इन्फायनाईट राहतील नॅचरल नंबर. मग तो कितवाही असू दे. आता nth म्हणजे सेकंड असेल, थर्ड असेल, फोर्थ असेल, 19th असेल, 100th असेल, 101 असेल, 102nd असेल, लॉट ऑफ नॅचरल नंबर्स. आणि बेस काय आहे? ए. मग ए जो असेल तो 11 असू दे, 2 असू दे, 3 असू दे, हे इम्पॉर्टंट आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करून ठेवायचा आहे. A रेस टू 1/n मीन्स nth रूट ऑफ A. कसं वाचन करणार आपण? अशा फॉर्ममध्ये राहणार आहे. तर nth रूट ऑफ A जे की आपण वरती केलेलं आहे बघा. 4th रूट ऑफ 81. स्क्वेअर रूट ऑफ 49. 5th रूट ऑफ 15. 9th रूट ऑफ 512. 19th रूट ऑफ 100. 7th रूट ऑफ 6. केव्हा वापरणार आहोत? जेव्हा इंडेक्स हा फ्रॅक्शन किंवा रॅशनल नंबरमध्ये राहणार आहे. अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 3.1 आपण बघितला. सगळ्यांनी काळजीपूर्वक अभ्यासा. 2 महत्त्वाचे मी तुम्हाला आज फॉर्म्युले सांगितले. रॅडिकल नंबर्स महत्त्वाचं आहे. इथे काही नाही आहे म्हणजे इथे 2 आहे, लक्षात घ्या. इथे काहीच नाही आहे म्हणजे काय? 2 आहे. बघा इथे मी तुम्हाला लिहून दाखवलेलं. इथे 2 लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. मग आपण हा जो रॅडिकल जर आला तर याचा अर्थ समजायचा आपला इंडेक्स, आपला घातांक हा कुठे चालला? अपूर्णांकात चालला, बेसकडे चालला, रॅशनल नंबरकडे चालला. बघा स्क्वेअर रूट ऑफ A. इथे क्यूब आहे, मग क्यूब रूट कुठे लिहितो? रूट आपण छेदस्थानी. इथे काय? 4th रूट. या पद्धतीने असं करत करत आपण कुठे आलो होतो? nth रूट ऑफ A. बघा nth रूट ऑफ A. या पद्धतीने आपण काय करून घेतलेत? फॉर्म्युले समजून घेतलेत. भेटूया पुढच्या पिरियडला. तोपर्यंत नमस्कार.